श्रेयस इंद्रायणी हे प्रत्येक घराघरात जाण्याचं कारण एकच होतं, जो प्रोडक्ट ज्याच्यापासून बनतोय म्हणजे इंद्रायणी राईस आपण कस्टमरला देतोय तर तो प्युअर इंद्रायणी राईसच दिला पाहिजे. त्याच्यात दुसरं काही मिक्स न करता आपण दिलं, क्वालिटी ऑटोमॅटिक मेंटेन होतो. हा जो व्यवसाय हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. श्रेयस हे नाव साधारण 20 ते 25 वर्ष जुनं नाव आहे, पण ही श्रेयस आणि कंपनी ही जी आपली फर्म आहे ही आपण 2016 मध्ये सुरू केली. हे व्यवसाय एक्सपांड करण्यामागचा एकच उद्देश होता की कस्टमर हे चांगल्या मालासाठी कॉस्ट पण बेअर करायला तयार आहे, तरी त्यांना एक चांगलं प्रोडक्ट मिळत नाही. हॉटेल रेस्टॉरंट जी इंडस्ट्री आहे पुण्यामध्ये खूप मोठी इंडस्ट्री आहे, याच्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स होते. त्यांना रेट वाईज काही प्रॉब्लेम होते, काही क्वालिटी वाईज होते, त्यांना कमी रेटमध्ये चांगलं प्रोडक्ट. हे प्रॉब्लेम्स आपण साधारण 1 ते 1.5 वर्ष त्या प्रॉब्लेम्सवर अभ्यास चालू होता. 2018 मध्ये आम्ही एक चांगलेच प्रोडक्ट आम्ही द्यायला सुरुवात केली. रेट फॅक्टर हा साईडला ठेवला. आपला जो मेन प्रोडक्ट आहे इंद्रायणी राईस, साधारण 2017 मध्ये आपण हा एक प्रोडक्ट आयडेंटिफाय केला होता की आपल्याला याच्यामध्ये चांगली क्वालिटीच डिलिव्हरी करायची आहे. तो जेव्हा मार्केटमध्ये आपण आणत होतो, रेट हा सर्वात मोठा फॅक्टर होता. त्यावेळेस एकच टार्गेट घेऊन चाललं होतं की आपण कस्टमरला 100% प्युअर प्रोडक्ट द्यायचा. रेट हा पार्ट सेकंड राहील. ते प्रोडक्ट डिलिव्हर करत असताना चांगली क्वालिटी दिली. कस्टमरने आम्हाला रेट जास्त असून पण ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिप्लाय दिला होता. त्यावेळेस आम्हाला ते आयडेंटिफाय झालं आपण एक चांगलं प्रोडक्ट डिलिव्हर करतोय आणि आपण ह्याच्यावर पूर्ण फोकस दिला पाहिजे. कस्टमर जेव्हा एकदा तुमच्याकडे येतं ते तुमची मार्केटिंग ऍडव्हर्टायझिंग बघून येतं, पण जर तो 100% सॅटिस्फाय झाला ना सर, तो नेक्स्ट टाइम तुमचं प्रोडक्ट शोधत येतं. जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा जे मॉल्स आहेत ते कुठे ना कुठे आमच्या बिझनेसमध्ये इफेक्ट करतात आहेत, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. सर आमचा पारंपरिक बिझनेस असल्यामुळे आमचे जे वडील आहेत किंवा आमचे जे वरची जनरेशन आहे त्यांना या बिझनेस मधलं पूर्ण नॉलेज आहे, क्वालिटी बद्दल पूर्ण माहिती आहे, कस्टमरला काय पाहिजे ते माहिती आहे. त्याच्यामुळे कितीही सर ऑनलाईन प्लॅटफॉर्म झाले किंवा मॉल झाले तरी कस्टमरचा कल हा नेहमी मार्केट यार्ड कडेच राहिलेला आहे आणि तो कायम राहील.